मैदान पर शिरकत कर चुके हैं और अभी अभी जिन्होंने YouTube खोलकर ड्रीम्स क्रिकेट यहां पे देखना शुरू किया है, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं कि ये मैच आई कोसबा देवी निडी बनाम दीपेश 11 आदर्श नगर, इन दोनों टीमों के बीच है। आई कोसबा निडी, इस टीम ने, उनके कैप्टन ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी की दावत दी है दिपेश 11 को। दिपेश 11 की जानिब से सलामी बल्लेबाज के रूप में हर्ष सोलंकी और उनके साथी बल्लेबाज निकेश डबके, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी भावेश के ऊपर। पहली गेंद भावेश की, राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार गेंद थी मगर फुल टॉस करने की गलती। हालांकि बल्लेबाज बिल्कुल तैयार नहीं थे, ना ही उन्होंने अपेक्षा की थी। फुल टॉस गेंद को पूरी तरीके से बीट हुए, मिस कर गए। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत होती हुई। कमाल का ये टूर्नामेंट, जबरदस्त ये टूर्नामेंट, 365 दिन इस टूर्नामेंट की याद और उसी के साथ उसकी राह देखी जाती है, रास्ता देखा जाता है कि यह टूर्नामेंट कब होगा। हर एक रोहा तहसील का खिलाड़ी चाहता है, उसका सपना होता है, उसकी इच्छा होती है, आकांक्षा होती है कि मैं यहां पे खेलूं और बहुत ही अच्छा खेलूं। यहां ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला है मगर वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, उनके लिए जो जाल बुना था उस जाल में पूरी तरीके से फंस गए। फर्स्ट विकेट डाउन। किस तरह से ये पहले विकेट का पतन हुआ वो दिखाते हुए हमारे ड्रीम्स क्रिकेट के कैमरामैन। हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी, उसे 30 गज के दायरे के ऊपर से उड़ाना चाहते थे मगर कोऑर्डिनेशन सिर्फ बल्लेबाजों का नहीं होता, यहां पे कोऑर्डिनेशन देखने को मिला टीम के कैप्टन और उनके गेंदबाज ने, जो एक सपना लेकर इस मैदान पर आए थे और एक ट्रैप रचा था बल्लेबाज के लिए, उस ट्रैप में पूरी तरीके से फंसा दिया। बहुत जल्दी यहां पे विकेट आने के बाद मानसिक दबाव, मनोवैज्ञानिक दबाव जिसे कहा जाता है, वो अब बल्लेबाजों के ऊपर आता हुआ स्वाभाविक रूप से, मगर हौसला बुलंद होगा, आत्मविश्वास यहां पे बढ़ेगा जो कि गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज भावेश का। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं विनायक मोरे, स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है। तेज तर्रार एक लंबा रनअप, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा लोअर फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से ऑन ट्रॉय में उसे तब्दील किया और शॉट मिड विकेट में मिस फील्डिंग देखने को मिली, मगर क्या बैकअप था, वेरी वेल डन। उस खिलाड़ी की मानसिकता और उसी के साथ उनकी सोच को मैं सलाम करना चाहूंगा। बहुत ही बढ़िया तरीके से उनके पीछे रहे, तैयार थे और जैसे ही गेंद छूटी अपने दामन में कर दिया उस गेंद को। एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष यहां पे करना पड़ेगा। ये पहला रन स्कोर कार्ड यहां पे खुलता हुआ, अकाउंट ओपन होता हुआ, एक रन एक विकेट के नुकसान पर, पहला ओवर प्रगति पर। लाजवाब ये टूर्नामेंट है, कमाल का ये मैदान, उसी के साथ जो पिच यहां पे तैयार की है, मुहैया करवाई है, वो तो उसके लिए तो मेरे पास अल्फाज की कमी। ओहो, इस मर्तबा तोड़ दिया है 30 गज के दायरे को, ओवर द कवर खेला है, डीप कवर सीवाने का के बाहर, दंदनाती भी निकल गई, 4 रन।
के लिए, मगर अंपायर जी ने उस अपील को सिरे से खारिज कर दिया। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने लेग बाय के रूप में 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 6 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। पहला ओवर काफी नवातुला और कामयाबी भरा रहा भावेश का। भावेश ने कमाल कर दिया है, लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए। उन्होंने इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए, कुल मिला के 6 रन स्कोर कार्ड पर, क्योंकि 1 रन लेग बाय के रूप में आया था। इन दो बल्लेबाजों को, जैसे मैंने कहा, कि सोच समझकर पूरी तरीके से संभल कर यहाँ पे खेलना होगा अभिषेक शिंदे और विनायक मोरे को, क्योंकि उनके सलामी बल्लेबाज, दोनों भी बल्लेबाज आउट हो चुके हैं, हर्ष और निकेश। अब सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी आपके कंधों पर है। यहाँ से अगर हारे, यहाँ से अगर रनों की संख्या कम हुई, तो फिर से एक बार जिम्मेदारी आपकी ही होगी और पछताने के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। और इसी वजह से यही वो सही वक्त है, मैं तो कहूंगा कि ये आपके लिए सुनहरा मौका है, अपॉर्चुनिटी है कि यहाँ से अगर अच्छी साझेदारी आपने अंजाम दी तो अपने टीम के लिए कम से कम 55 या 60 रन बना सकते हो। अभी भी आपके पास 4 ओवर शेष है, 24 गेंदों में खेल बन भी सकता है, खेल बिगड़ भी सकता है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, अभिषेक जंगम अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके स्ट्राइकिंग गेंद पर अभिषेक टू अभिषेक। जी हाँ, ओवर पिच गेंद थी, उसे उड़ाया है, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, फिर से एक बार उसी तरह ट्रैप पर फंसाया है। ओवर पिच गेंद पर लालच भरी गेंद, लालच बुरी बला है, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। आई कोसबाई निडी। इस टीम ने मानो सोच लिया है, समझ लिया है कि अभी नहीं तो कभी नहीं। उन्होंने जो अरमान सजाए हैं, जो सपने देखे हैं और पूरी रात इस मैच का इंतजार किया है, शायद वो अपने दिल में यही कहते होंगे कि जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। धावीर चषक ये जीतना है, यहाँ पे विजेता बनना है, इसी सपने से यहाँ पे मैदान में उतरे हैं, ऐसा नजर आता हुआ। क्योंकि मात्र 6 गेंदों पर ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं सौरभ वड़े, जो कि स्ट्राइकिंग एंड पर। फिर से एक बार अच्छी गेंद, उसे पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की शायद यहाँ पे कोई मुलाकात नहीं है। विकेट कीपर भी बहुत ही चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ वहां पे फील्डिंग करते हुए नजर आए। रन लेने की कोई गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया है, रनों को तरसा दिया है, रनों को सुखा दिया है, रनों का अकाल पड़ा है। करे तो क्या करे, एक के बाद एक 3 विकेट यहाँ पे उन्होंने गंवाए, मगर इस सिचुएशन को हैंडल करते आना चाहिए। जी हाँ, इस पर तो उसी बीच एक सुनहरा मौका आया, फुल टॉस थी और ऊपर से ये नो बॉल करा दिया है अंपायर जी ने। सोने पे सुहागा, आम तो आम और गुटलियों के भी दाम, 6 रन। बल्लेबाज ने उसका पूरा फायदा उठाया, बहुत ही शानदार टाइम किया था, गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से खेलने में कामयाब रहे और मुफ्त के यहाँ पे 7 रन मिले। इस सत्ते की सहायता से रनों की संख्या 13 रन। फिर से एक बार उड़ाया है, मगर इस मर्तबा नीचे फील्डर आने की, ओहो, खेल दिया है उनके सर के ऊपर से, गेंद उनके मस्तक पर दस्तक देती हुई स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। साथियों को, संग सहकारियों को बताते हुए कि रख हौसला,
वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। यहाँ पे लगातार 2 छक्के लगाने के बाद वक्त बदल चुका है। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है वक्त बदलने में वक्त नहीं लगता। 2 ही गेंदों पर, एक ही गेंद पर मेरे ख्याल से 13 रन, क्योंकि नो बॉल था इसके बीच। ओहो, ये देखिए सेंसिबल क्रिकेट, धीरे हाथों के साथ खेला था। हालांकि सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे, मगर मन बना लिया था रन लेने का। और जैसे ही दोनों भी बल्लेबाजों की आंखें एक दूसरे से टकरा गई, आंखों आंखों में इशारा हुआ और पलक झपकते ही रन भी चुरा लिया। लाजवाब कोऑर्डिनेशन और यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही मोहित करने वाला था। इस 1 रन के साथ रनों की संख्या फिर से एक बार धीरे धीरे आगे सरक रही है। 20 रन 3 विकेट के नुकसान पर। जी हाँ, ये लीजिए, ये तो देखिए क्या हुआ है मैदान पर। अचानक यहाँ पे मोड़ आ चुका है, नो बॉल करार दिया। ऊपर से गेंद गई है सीमा रेखा के बाहर, यानी मुफ्त का पंजा।
गेंद गिरी, बल्लेबाज को ब्लॉक किया था। बल्लेबाज के पास जो कोई ज्यादा ऑप्शन नहीं थे, उन्होंने ढीले हाथों से खेला था शॉट मिड विकेट की दिशा में, मगर वहां पे जब तक भावेश उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 26 पर। 26 रन ऑन स्कोर कार्ड, 4 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, इस मरतबा फ्लिक किया है, अपने कलाई को रोल करते हुए खेल दिया है स्क्वायर लेग की जानिब, मगर स्क्वायर लेग में फील्डर तैनात बहुत ही मुस्तैदी के साथ, बहुत ही बढ़िया फील्डिंग। एक ही रन आपको मिलेगा, एक एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि एक एक रन और बीच बीच में बड़े स्ट्रोक की भी दरकार है, तब जाके यहाँ पे कम से कम 55 या 60 रन हमें देखने को मिलेंगे, और ये बहुत जरूरी है। देखिए, मैच कोई भी जीते कोई भी हारे, मगर मैच बहुत ही कड़क होना चाहिए। आहा, फिर से एक बार कम बैक कम बैक कम बैक, लाजवाब गेंदबाजी। भावेश सही मायनों में आपकी जितनी तारीफ करे उतनी कम होगी। कितनी तैयारी के साथ आप आए हैं, आपने कितनी मेहनत की होगी, ये यहां से मुझे साफ झलक रहा है। ठिकाने पे गेंदे और उसी के साथ गेंद पर जिस तरह से आप उंगलियां चला रहे हो और सही लंबाई और सही दिशा को पकड़कर गेंदबाजी कर रहे हो ना, वो यहां से मुझे पूरी तरीके से समझ में आ रहा है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, क्योंकि टेनिस क्रिकेट का खेल आप सभी ने देखा है, हर ओवर में 10, 12, 15 रन आसानी के साथ जुटाए जाते हैं, मगर यहाँ पे रनों को तरसा दिया है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है बल्लेबाजों को। पहले ओवर में मात्र 5 रन आपने खर्च किए और इस ओवर में भी काफी प्रभाव डालते हुए। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद बहुत देर तक हवा में मिड विकेट की दिशा में फिर से एक बार पकड़े गए। ऐसा लग रहा था कि ये गेंद तो जाएगी मिड विकेट के बाहर, मगर नहीं, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू दी पवेलियन। पहली 4 गेंदों में भावेश ने खर्च किए हैं मात्र 2 रन। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि यह 11 खिलाड़ियों का खेल है, एक दूसरे के लिए। चार गेंदें हो चुकी है और मात्र 2 रन खर्च किए हैं, एक सफलता अपने नाम की है। अभी भी 2 गेंदें आना बाकी, क्या इन 2 गेंदों पे बड़े स्ट्रोक आएंगे, और आना बल्लेबाजों के लिए बहुत जरूरी है। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं, बाबू शेलार। बाबू शेलार मुआयना करते हुए फील्डिंग का, हालांकि 30 गज का दायरा हट चुका है, फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। फिर से एक बार गेंदबाज भावेश। जी हाँ, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी, उस गेंद को मात्र दिशा भर दी है, गली और शॉर्ट थर्ड मैन के बीचों बीच से निकाल दिया है, गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रन के लिए। देखिए दोस्तों, यहाँ पे लाइट जा चुकी है, कनेक्शन हमसे लाइट का कट हो चुका है, फिर भी हम देख सकते हैं यूट्यूब के जरिए से इस मैच का आनंद ले सकते हैं, हमारी आवाज आपके कानों तक पहुंच रही है। धावीर चषक में ये सब कुछ हमें देखने को मिल रहा है। संस्थापक और अध्यक्ष तुषारजी शिंदे, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा, कमाल का आयोजन। जी हाँ, इस बीच हल्के से खेलने की कोशिश की, मगर फंस गए। फिर से एक बार विकेट कीपर के हाथों में खेलने की गलती का खामियाजा तो भुगतना पड़ेगा, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 31 रन।
हॅलो, चालू आहे. जरी विद्युत पुरवठा खंडित झाला असला तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहावीर चषक तुमच्यापर्यंत पोहोचेल याची संपूर्णपणे काळजी दहावीर मित्रमंडळाने घेतलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून दहावीर मित्रमंडळाचे आपण मनपूर्वक आभारसुद्धा व्यक्त करूया. आणि दहावीर ज्या स्पर्धेला आपण घर बसल्या बघत असाल तर चांगल्या अर्थाने आपण शुभेच्छासुद्धा देऊया. यानंतर पुढच्या नाणेफेकीच्या कौलसाठी मी आमंत्रित करतो. अर्थात महादेवकर संघाने सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला होता आणि दुसऱ्या बाजूला दहावीर उसर पांगलोली हे संघाने सामना जिंकला होता. तर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, चला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सच्या ठिकाणी यायचं आहे. इसी बीच नए गेंदबाज आए हैं रोशन. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. बैक टू क्रिकेट. रोशन के हाथों में गेंद सौंपी गई है एक चौके की सहायता से, जो कि लास्ट ओवर में हमने देखा था 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 6 विकेटों के नुकसान पर. नए बल्लेबाज, जी हां, ओवर पिच गेंद करने की गलती यहां पे की है. हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 6 रन थे और इस ओवर में आए हैं तकरीबन 15 रन. दूसरे ओवर में 19 रन थे और तीसरे ओवर में भी खर्च किए थे रोशन भावेश ने 6 रन. कुल मिला के 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या तकरीबन 12 रन के औसत से 47 रन. इसी औसत से अगर रन बनेंगे तो 60 का आंकड़ा छू सकते हैं. और जिस जादूमय आंकड़े की मैं बात कर रहा था बार बार कि आपको 55 और 60 के बीच पहुंचना पड़ेगा, और उसी राह पर, सीधे राह पर चलते हुए
जो एक ओवर आया था इसके पहले 19 रनों का, और इस ओवर में रोशन के बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली, कुछ बड़े स्ट्रोक भी हमें देखने को मिले, और इसी वजह से एक अच्छी स्थिति में हम कह सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम। आईकोसबाई निडी टीम के कैप्टन ने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का जो फैसला किया था, भावेश ने उसे सही साबित तो किया है, मगर अन्य गेंदबाज थोड़े से खर्चीले साबित होने की वजह से अब यहाँ पे फिर से एक बार संकट घिरता हुआ गेंदबाजी करने वाली टीम निडी के ऊपर। इस ओवर में अगर अच्छी गेंदबाजी कर गए गेंदबाज तो यहां से वापसी के द्वार खुलेंगे, मगर इस ओवर में अगर बड़े स्ट्रोक आते हैं, कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो फिर से एक बार मुश्किलों का सामना करना पड़ेगा। जी हां, आया है बड़ा स्ट्रोक ऐसा लगता हुआ, मगर गेंद बहुत देर तक हवा में है। डीप मिड विकेट के फील्डर उस गेंद के नीचे आए, सही सलामत अपने दामन में कर दिया है उस कैच को, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। हर्षल भी आउट होकर मैदान से बाहर जाते हुए निराश किया है हर्षल ने, 0 का चश्मा पहनकर। 0 के योगदान पर हर्षल बैक टू द पवेलियन। पहली ही गेंद पर एक विकेट अपने नाम किया है गेंदबाज हर्ष चोरगे ने। जैसे मैंने कहा था संदीप की ये ओवर काफी क्रूशल रहेगा, काफी मौल्यवान रहेगा दोनों भी टीमों के लिए। यहां से अगर किफायती गेंदबाजी होती है तो फिर गेंदबाजी करने वाली टीम यहां पे थोड़ी सी ऊपर की तरफ हमें नजर आएगी, मगर जैसे ही यहां पे बड़े स्ट्रोक आएंगे, बल्लेबाजी करने वाली टीम का आत्मविश्वास, मनोबल उनका बढ़ेगा। बल्लेबाज चाहेंगे कि बड़े स्ट्रोक यहां से खेले, मगर क्या बड़े स्ट्रोक यहां पे आएंगे, यही सवाल है। हाँ सही है, क्योंकि देखिए जब गेंदें बची थी शेष, आपको कुछ करना था विशेष, नहीं तो हो जाता अवशेष। जी हाँ, इस मरतबा हवा में जरूर खेला, मगर शॉर्ट कवर में जो फील्डर थे उनके सर के ऊपर से खेला, गैप में खेलकर 1 रन बनाकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। शायद डगआउट से ही उन्हें इसी तरह से बल्लेबाजी करने का निर्देश दिया था, उसी अंदाज में उन्होंने खेला था। किसी भी हालत में नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज को स्ट्राइक एंड पर खेलने के लिए आपको मौका देना है, शायद यही सोच थी। मगर जैसे भी हो, नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर, क्योंकि सर्वेश तेलंगे के बल्ले से एक छक्का इसके पहले हमने देखा है। कुल मिला के 9 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर अब सभी की निगाहें, सभी की नजरें और उनके डगआउट में आत्मविश्वास इसी बल्लेबाज के ऊपर। जी हां, जड़ में डाल दिया था उसे, ऑन द राइज खेला है, गेंद मिड विकेट की दिशा में ट्रैवल करती हुई, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर वहां पे जब तक थ्रो करते वहां के फील्डर, तब तक यहां पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन भी हमें देखने को मिला। जी जान यहां पे लगाते हुए बल्लेबाज, स्ट्राइक अपने हाथों में रखना है, किसी भी हालत में इस ओवर में बड़े स्ट्रोक हमें अपनी टीम के लिए लगाने हैं। इसी सोच के साथ देखिए जद्दोजहद कर रहे हैं, बहुत मेहनत और बहुत ही मशक्कत लगती है दोस्तों। क्रिकेट खेलना इतना आसान नहीं होता, इतनी चिलचिलाती हुई धूप में 2-2, 3-3 रन दौड़े लगाना। जी हाँ, इस पर जोरदार प्रहार किया है, गेंद मिडल ऑफ द बैट, और गेंद गई है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। और नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने जिस तरीके से उन्हें स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका दिया था, जो भी अंदाज हो, मगर उस खिलाड़ी की यहां पे तारीफ बनती है, क्योंकि अगर उन्होंने 1 रन चुराया नहीं होता तो ये स्ट्राइक उनके हाथों में नहीं होता। 2 ही गेंदों में उन्होंने 8 रन बनाए और अपनी टीम के लिए हम देख सकते हैं रनों की संख्या को पहुंचा दिया है 56 पर। अभी भी कुछ गेंदें आना बाकी है, 2 गेंदें शेष। अंतिम ओवर में हम देखते हैं कि क्या होता है, क्योंकि कमाल का यहां पे एक माहौल बनता हुआ। बहुत ही अच्छी गेंद थी, मगर उससे भी खेला है ऑन द राइज, गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में, और दूसरा रन लेने की नाकाम कोशिश होगी। अपने विकेट का सैक्रिफाइस किया है, त्याग दिया है अपने साथी बल्लेबाज के लिए, मगर इसी बीच 1 रन यहां पे मुकम्मल। 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 8 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, और कभी कभी यहाँ पे बड़े बड़े शॉट भी हमें देखने को मिले, और इसी वजह से रनों की संख्या, सीमित रनों संख्या हमें यहाँ पे नजर आ रही है। इतनी ज़्यादा भी नहीं है जो कि चेस करने में नाकामी हाथ लगे, और बहुत ही कम नहीं है कि जो आसानी के साथ चेस हो सकती है। 57 रन स्कोर कार्ड पर देखिए आपके स्क्रीन पर, यहाँ पे ड्रीम्स क्रिकेट के जरिए से हमारे कैमरामैन बहुत ही खूबसूरत नज़ारा दिखाते हुए किस तरह से वहां पे रनआउट
हो चुके हैं और अपनी टीम के लिए अपना विकेट उन्होंने सैक्रिफाइस किया था। अंतिम एक गेंद इस ओवर की आना बाकी। तकरीबन 9 विकेट जा चुके हैं अंतिम जोड़ी मैदान पर। जी हां, आगे आकर थोड़ा सा फ्रंट फुट पर आकर उस गेंद को फुल टॉस बनाकर खेला था और दो वहां के खिलाड़ी से हुई है मिस फील्डिंग। मिस फील्डिंग का फायदा यहां पे बल्लेबाजों को मिलेगा। पूरे की पूरे 4 रन मिलेंगे। बहुत ही खूबसूरत अंतिम गेंद के ऊपर चौका। इस चौके के सहायता से आत्मविश्वास यहां पे बढ़ेगा, मोमेंटम यहां पे मिलेगा, मोमेंटम शिफ्ट होगा मैं कहूंगा उनकी गेंदबाजी में। कुल मिला के रनों की संख्या 61 रन, जीतने के लिए 62 रनों की जरूरत। राजन काका पाटील, शैलेश दादा मोरे आणि आशिषजी देशमुख यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो पहिल्या सामन्यात विजयी झालेला महादेवकार संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री धावीर उसर पांगलोळी संघाचा कर्णधार, त्याला नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे। सेकंड राउंडचा पहिला सामना सुरू होणार आहे। पहिल्या फेरीचे जे सामने होते ते काही अंशी चित्तथरारक झाले, काही वन साइड सुद्धा झाले। तर ही क्रिकेट मधली लज्जता अनेक वेळेला आपण अनुभवत असतो, पण आज दुसऱ्या फेरीचे सामने थोडे रफ अँड टफ व्हावे यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया। गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघाला या ठिकाणी शुभेच्छा असतील काका, आपण इथे यायचं आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल। त्यानंतर श्री धावीर उसर पांगलोळी संघाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आहेत। बघूया नाणेफेकीचा कोणता संघ जिंकतोय। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि टॉसचा कौल होतोय कोण? ओके, श्री धावीर उसर चाबा। नाणेफेकीचा कौल महादेवकार संघाने जिंकलाय। काय निर्णय? कसं वाटलं पहिल्या सामन्यामध्ये? जवळजवळ असं वाटत होतं की आपल्या हातून सामना जातोय की काय, पण महादेवकारने ती लढत दाखवली। दुसऱ्या सामन्यात काय अपेक्षा कोणाकडून असतील? जास्त जास्त लोचन आणि आमचा संकेत सुडकोली गावचा आहे। आम्ही 2 संघ मिळून इथे खेळत आहोत। खूप आनंद वाटतो इथला मॉल बघून। मी 28 वर्ष क्रिकेट खेळलो, पण मी पहिल्यांदा धावीर चषक खेळत आहे। तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील, कारण धावीर चषकामध्ये पहिली मॅच तुम्ही खूप छान पद्धतीने जिंकलात। श्री धावीर उसर पांगलोळी संघ मनपूर्वक शुभेच्छा असतील। पहिली बॅटिंग करायची आहे, किती रन होतील साधारण, काय वाटतंय? आमचे 60-70 धावा करण्याचा मानस असेल, कारण आमची गोलंदाजी चांगली आहे। आम्हाला माहिती आहे 60 रन असतील तर आम्ही सामना जिंकू शकतो। ॲब्सोल्युटली, पहिल्या सामन्यात खरंच तुम्ही चांगली बॉलिंग केलेली आहे, पण या धावीरच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा हा यावर्षीचा पहिलाच प्रयोग आहे की याच्या अगोदर तुम्ही खेळलेला आहात? उसर आणि पांगलोळी संघाचा हा पहिलाच प्रयोग आहे 13व्या पर्वामध्ये। पण धावीर चषक खेळण्याचं प्रत्येक प्लेयरचं मानस असतं की धावीर चषक एकदा तरी खेळावं। तिथे पराजय विजय हा निश्चितच असतो, पण धावीर चषक खेळणं एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। थँक्यू सो मच, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील। तर अर्थातच नाणेफेकीचा कौल झाला, त्यानंतर पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी पूर्वार्धाचा खेळ तिथे संपलाय, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होत आहे। समालोचन कक्षामध्ये अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे गेल्या 13 वर्षांमध्ये आयोजन, नियोजन आणि त्याच्या पलीकडे असणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टींमध्ये जे सदैव अर्थातच त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो, त्यांना ऐकूया अर्थातच वन अँड ओनली तुषारजी शिंदे यांना। धन्यवाद संदीपजी जगे। सामना रंगतोय, आपण पाहतोय स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर वर्सेस आई कोसबाई नेडी। एक म्हणला तर माझ्या गावाकडचा, एक म्हणजे जन्मभूमीचा, एक माझ्या कर्मभूमीचा म्हणजे आदर्श नगर, जिथं मी व्यावसायिक वाटचाल करतोय तो संघ सुद्धा आम्ही मैदानात उतरवलाय। स्वर्गीय दीपेश 11 आपण आदर्श नगर संघ पाहतोय आणि एक साइडला आपण पाहतोय कोसबाई निडी। सागर चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेला आपण संघ पाहतोय आई कोसबाई निडी। जबरदस्त सामना होईल, कारण जिंकण्यासाठी दिल्या धावांचं आव्हान ते 62 धावांचं आव्हान, 30 चेंडून 62 धावा तगडं आव्हान दिलंय
स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर संघाने. आता मात्र जबाबदारी आहे ती गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या गोष्टीची कुठली कसर न ठेवता समोरच्या संघाला अडकवायचं आहे. प्रयत्न करावे लागेल, पण समोरचा संघ आपण पाहतोय सानेगाव आणि निडी दोन्ही जबरदस्त खेळ गाव आहेत. दोन्ही गावातील जुनी खेळाडूंची नावं घेतली तर सुजित मेहतर आणि जंगम अविनाश जंगम, तर इकडून रणजित गडेकर आणि दत्ता वाघमारे यांना सुद्धा विसरून कसे चालेल. त्यांच्या नेतृत्वाखाली हे घडलेले संघ पाहते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. सर्वेशचा पहिला चेंडू आडव्या बॅटने पाठवलाय. वन बाउन्स सीमा रेषे बाहेर, चौकार. रविवारच्या दिवसातच आपण पाहिलेलं वाघमारे साहेबांना त्या ट्रॉफी सोबत घेतलेला तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता त्यांच्या असोसिएशनला, आणि तो फोटो टेरेसला ठेवला होता. आणि त्याचा जणू काही आज ते उत्तर देत आहेत की आमचा संघ आमच्या असोसिएशन मध्ये टॉप आहे आणि म्हणून आम्ही खास दहावीर चषकाची वाट बघत होतो. पहिल्या चेंडूचं काय स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे हम आपका स्वागत. सर्वेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेला रिव्हर्सचा फटका, क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीचा चेंडू येतोय त्या पद्धतीचा खेळ चाललाय. कौशल मोरे आज मात्र ओपनिंगला आलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ कौशल नेहमीच करत असतो. आज बाबू वाघमारेच्या शिवाय खेळतोय सानेगाव संघ, पण कौशलचा काय दोन फटके आपण पाहिले. कौशलला चाकवावं लागेल. यावेळचा हा चेंडू जबरदस्त होता, ऑफ साईडच्या बाहेर होता, त्याला रिव्हर्स स्विच फिट केलंय आणि त्याच कारणास्तव चौकार पाहायला मिळालाय. सर्वेशला कमबॅक करावं लागेल. यावेळेचा हा चेंडू पसेल का पहा लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल पर्यंत की चेंडू होईल प्रसार, पण मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. दाद द्यावी लागेल, 2च धावा मिळतील. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. कोण म्हणते आदर्श नगर नाव काय, कोण म्हणते आदर्श नगर यंदाच उतरलाय. आदर्श नगर असा उतरलाय ना की त्यांनी समोरच्याला सांगून ठेवलंय आम्ही उतरलोय, आमची पहिलीच एंट्री आहे, पण एंट्री आमची धमाक्यात असेल. याचं उत्तर आपण मैदानात पाहतोय. काय क्षेत्ररक्षण केलंय, वाट बघितली, चेंडू येईल पडेल सीमारेषेनं जे बाहेर जाईल त्याच्या आधीच आत ढकललंय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पाहिला, पण 3 चेंडू 10 धावा झाल्या. चौथा चेंडू निर्धाव पद्धती येतोय. कमबॅक करावं लागेल. धावा कमी आहेत, धावा वाचवाव्या लागतील आणि मगच तुमच्या नावाची चर्चा होईल. सर्वेशला ते करावं लागेल. सर्वेश त्यासाठी ओळखला जातो. पहिल्या 3 चेंडू धावा काढल्यात, आता 3 चेंडू धावा वाचवायच्यात. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आतापर्यंत या स्पर्धेत 192 4 झालेत, 172 6 झालेत. म्हणजे षटकार आणि चौकारांचा कॉम्बिनेशन बरोबर आहे. मैदानात हा चेंडू अजून सुरेख. तुम्ही पहिल्या चेंडूवर धावा मारल्यात, आम्ही दुसरे चेंडू निर्धाव टाकू शकतो असंच जणू सर्वेश सांगतोय. चांगल्या पद्धतीचा पण खेळ रंगलाय पाडतोय. त्याच दरम्यान कृष्णा वखारदार यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. क्रिकेटची जबरदस्त आवड असणारे कृष्णाजी वखारदार यांचं आगमन होतंय. एक ज्येष्ठ आहेत पण मात्र राधा माधवचे ते कंदे समर्थक आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वेशने कमबॅक केलंय. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा केल्या, नंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळचा हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक देत चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक चौकार. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आपला ठरलेला कॉम्बिनेशन आहे त्याप्रमाणेच मैदानात गोलंदाजी द्यायची आहे. टीम मीटिंग करायची नाही. आदर्श नगर आपली रणनीती आपण बाहेर ठरवून आला त्याप्रमाणे सेकंड गोलंदाज कोण आहे त्याच्याच वापरायची आहे. पंच वॉर्निंग द्या.
ड्रिंक्स ट्रॉलीला तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ असेल त्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. नवीन गोलंदाज मार्कवर दीप सत्वे. त्याला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कमी उंचीचा बांधा असलेला हा गोलंदाज मात्र त्याला टप्पा अचूक ठेवावा लागेल. छोटे छोटे कलाकार मोठे मात्र पिक्चर निर्माण करत असतात. जसा सैराटचा झाला तो कधी आला कधी फेमस झाला कधी 150 कोटीचा गल्ला करून गेला हे लोकांना समजलंच नाही आणि म्हणून लोक म्हणतात सैराट हो गया. असंच काहीतरी या दीप सातवेला सुद्धा करावं लागेल. पारशाची आरची कुठं आहे कुठं भेटली कुठं गेली. 8वीतून ती हिरोईन झाली आणि आता मात्र ती करोडमध्ये आपले पिक्चरची रीट घेऊ लागली. मैदानात हा चेंडू चांगल्या पद्धतीचा दीप सातवे ज्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करते ते ऍक्शन कमालीची आहे. 5व्या पद्धतीची आपण गोलंदाजी पाहतोय. दीप ज्यासाठी ओळखला जातो त्याच पद्धतीची गोलंदाजी दीपला करावी लागेल. ऋषिकेश कशा पद्धतीने सामना करेल यावेळेला. ऋषिकेश बॅकफुटला जाऊन लेट पंच करतोय. लेग साइडला भिरकावून देतोय षटकार. चांगल्या फटक्याची निर्मिती आपण पाहतोय. मनोज वाघमारे साहेबांची खूप इच्छा असते की दहावीर चषकात खेळायचं आहे. दहावीर चषकात म्हणजे बॅनर लागला की मला फोन करतात तुषार शिंदे कोसबाई निडी नाव घेऊन द्यावा. कुठे होते मला वाटते बाहेर होते ते दौऱ्यावर. तुमची एंट्री बी पाठवतो. आमचा शब्द आहे की आमची एंट्री करून घ्या. आणि त्यांचा लाईव्ह लॉट्सवर पण चांगला असा कॉर्डिनेशन होता. बाबा कुठं कोसबाई निडी कुठं आहे पण मात्र लाईट गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा कोसबाई निडीसाठी एक संघ कमी आहे पण तुमच्या तिथं संघ खेळला जाईल. ही जबरदस्त आवड आपण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट निवडलंय आणि त्यांच्या त्या मेहनतीचं फळ आपण मैदानात पाहतोय की ते एक चांगल्या पोस्टवर काम करतात पण मात्र मैदानात आपल्या गावासाठी उतरतात. आई कोसबाई निडीसाठी उतरतात आणि सर्व गावाचं नाव या दहावीर चषकात व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. इच्छा पुरी करायला आई कोसबाई त्यांना बळ देवो. मैदानात काय घडते पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. धाव फलकावर धावा झाल्यात 20. कोणताही फलंदाज बाद नाही आहे. ऋषिकेश सुद्धा चांगली फलंदाजी करतो. त्याने 3 चेंडू सामना केलाय. 6 धावा खर्ची केल्यात काढल्यात. त्यावेळचा हा ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. केवळ मिळेल 1 धाव. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. टीम्स क्रिकेटचं सुद्धा कौतुक करूया. कौतुक असेल दहावीर मित्रमंडळाचं कारण लाईट जाणार आणि मग युट्यूबवर दिसणार नाही किंवा प्रेक्षकांना आवाज जाणार नाही. तर दहावीर चषकचे मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत ते अलर्ट असतात. 2 जनरेटरची व्यवस्था केली आहे. एक लाईव्ह साठी एक डीजे साठी. डीजे वाचू शकत नाही पण मात्र तुमच्यापर्यंत आमचा आवाज नक्की पोहोचू शकतो. आडव्या बॅटने खेळायचा होता कौशल गावस्कर स्टाईल कारण ती कॅप सुद्धा गावस्करांची पहिलेच घालायची आणि तसाच फटका खेळायचा होता. धाव फलकावर धावा येतात 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल दीप सत्वे. आतापर्यंत 8 धावा खर्ची केलतोय दीपने. चांगली गोलंदाजी केलंय. शेवटचा चेंडू त्याला चांगला टाकावा लागेल. दीप त्या जबाबदारी खरा उतरेल का पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचे फेक. केवळ मिळेल 1 धाव. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटकाच्या अखेर धाव फलकावर धावा आहेत 23. कौशल मोरे खेळतोय. 7 चेंडूचा सामना केला त्यांनी. 15 धावा आतापर्यंत केल्यात. ऋषिकेश 5 चेंडू त्यांनी सामना केला. 8 धावा केल्यात आणि अजूनही 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. सामना अजून कोणी जिंकलेला नाही आहे. काय सामना कोणी हारलेला नाही आहे. आदर्श नगरला विनंती असेल की आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. कर्णधार एखादी जबाबदारी देईल तीच तुम्हाला करायची आहे. वारंवार शुभम तू सुद्धा त्यांना
सांगायचंय टीम मीटिंग वारंवार झाली नाही पाहिजे. ही स्पर्धा मोठी आहे, तुम्ही असोसिएशनची स्पर्धा खेळत नाही आहेत, त्यामुळे स्पर्धेचे नियम तुम्हाला आहेत. प्रत्येक वेळेला तुम्ही एकत्र यायचं नाही आहे. तिसरा षटक विरुद्ध आहे गोलंदाज विनायक मोरे. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. कोसबाई निडी संघाकडून अजूनपर्यंत कुठलाही फलंदाज बाद झाला नाही, ही त्यांच्यासाठी एक जमेची बाब आहे. 23 धावा आल्यात, 12 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 18 चेंडूत अजून 39 धावांची गरज आहे. स्वर्गीय दीपेश याला खरी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी हा संघ मैदानात उतरलाय. यावेळचा हा चेंडू हवेच्या झोकात की हवेच्या वेगात सीमा रेषे बाहेर षटकार. असं वाटलं होतं की चेंडू मैदानातच राहील, पण मात्र चेंडूने मैदान सोडून बाहेरचा पल्ला गाठलाय. त्याच कारणास्तव 6 धावा आल्यात आई कोसबाई निडी संघाच्या खात्यात. षटकारांच्या आटीसाठी दत्ता वाघमारे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. गुड्डू ऋषिकेश याला आता गुड्डू पिंटू पहिला टाकल्या बाबू अशी नाव होती, आता मात्र टोपण नाव सुद्धा फॅशनेबल आली. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, कुठं कुठं फेक करायची आहे, जरा नेम इकडे धरायला पाहिजे होता. मैदानात काय चाललंय त्या अनुसरून आपला थ्रो करणं गरजेचं होता. जर बॉलिंग एंडला थ्रो झाला असता तर तो बॉल ट्रॅव्हल लवकर झाला असता, त्याला अंतर कमी असतं आणि नक्कीच गोलंदाज तिथं तयार होता. या चुका तुम्हाला नवीन नवीन असताना होतील, त्या सुधाराव्या लागतील. मैदानात विनायक षटकार खाल्ल्यानंतर मात्र हा लोअर फुलटॉस पद्धतीचा लेग साइडला खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. विनायकला कमबॅक करायला गेलं. विनायकने आतापर्यंत 11 धावा खर्ची केल्यात. विनायकवर जबाबदारी आहे की कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे, कारण आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत. यावेळचा रिवर्सचा फटका आपण पाहतोय. कौशल मोरेच्या बॅटीतून हा दिमागदार चौकार पाहतोय. ड्रीम्स क्रिकेटचा कौतुक करूया. चांगल्या पद्धतीचा लाईव्ह त्यांच्या माध्यमातून पण पाहतोय. चेंडू उपलब्ध होत नसेल तर त्या कौशल बोरे चांगल्या पद्धतीची खेळी करतोय. आतापर्यंत 9 चेंडू 23 धावांची जबरदस्त खेळी. दत्ता वाघमारे आता 200 रुपये लगेच आणून देतात, तेव्हा 10 रुपये गोळा करताना आपली काय अवस्था व्हायची
कारण तो 10 रुपयाचा लाल बॉल आणताना 1 रुपया आईकडून मागून 50 पैसे रडून आणायचो आणि तो चेंडू घ्यायचो. यावेळेचा हा एक फटका खेळायचा होता आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. कौशल मोरेला माघारी पडतावं लागेल. या जुन्या आठवणींना उजाळा देतोय. दत्ता वाघमारेने लगेच 200 रुपये आणून दिले की जर चौकार माझा 200 रुपये. पण तो काळ वेगळा होता. आई बाबांचा घरनं धाक होता की पोरगा क्रिकेट खेळायला जातोय की घरातले कामधंदे बघतोय. करायला पाहिजे होती. पहिली ढोरं बांध का पेंडा घाल किंवा शेतावर जा पाणी घाल ही सगळी कामं करायला लागायची. आताचा जमाना वेगळा आहे. आता बाबा म्हणते की डबल एची बॅट वापर. ही बघ ही बॅट चांगली आहे किंवा हे तुला शूज बघ कशा पद्धतीचे आहेत. धाव पलक धाव आपण पाहतोय मैदानात 38 झाल्यात. नवीन फलंदाज मैदानात दाखल अभिषेक जंगम. कमबॅक करावं लागेल. विनोद चोरगे कुठे आहेत? या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल विनायक. विनायक महाग ठरलाय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूत 15 धावा खर्ची केल्यात. प्रति चेंडू माग 300 ची रन रेट खर्ची घातले त्याने. यावेळेचा हा चेंडू अजून एक मोठा फटका अजून एक तडाका. धाव फलकावर धावा 6 ने वाढतील. होय इथं ड्रिंक्स ब्रेक. मैदानावर धावा आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावर. आतापर्यंत महागडा षटक आपण पाहिलं. 21 धावा खर्ची केल्या. विनायक मोरे याच्या गोलंदाजीवर. त्याच कारणास्तव स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर संघ पिछाडे पडला आणि कुठे आई कोसबाई निडी त्याला टेकअप घेताना पाहायला मिळते. अभिषेक जंगमचं सुद्धा कौतुक करायला लागेल. एक चेंडूचा सामना केला. आल्या आल्या त्याने जसं षटकार ठोकलाय थोडा प्रेशर कमी केलं त्याने. मनोज वाघमारे साहेब यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी आहे कारण दहावीर चषकाचा सामना खेळताना एक वेगळी खुशी असते आणि त्यांची तयारी कधीपासून असते. अजूनही सामना संपलेला नाही. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. एखादा चांगला गोलंदाज येऊन कमी धावाचा षटक टाकलं तर मात्र या सामन्याची हवा निघू शकते. पण मैदानात जर निडीकराने या षटकात जर हल्ला चढवला तर ती या सामन्याची हवा सुद्धा काढू शकते. मैदानात आपण पाहतोय स्क्रीनवर येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी धाव हव्या त्या 18. दहावी मित्रमंडळाचे सदस्य आपण पाहतोय विनोद चोरगे. ड्रिंक्स ट्रॉलीची व्यवस्था मैदानात करतात आणि मैदानात पाणी अर्थात हे पुण्याचं काम ते नेहमीच करत असतात. सामना अजूनही दोन्ही बाजूला झुकेल अशा स्थितीत आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. मनोज वाघमारे यांचं स्वप्न आहे की दहावीर चषकाची एक तरी ट्रॉफी निडीला न्यावी, आई कोसबाईच्या मंदिरात न्यावी अशी त्यांची इच्छा आहे. ती इच्छा पुरी होईल का पाहावं लागेल मैदानात कसं करेल. कारण सागर चोरगे यांच्या माध्यमातून संघ उतरलाय. त्यांचं सुद्धा करूया कौतुक. ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही हात कुळवतील, सांगतील की हा कुठल्या साईडला पडलाय. अर्थात थर्ड एम्पर कडे हा रिव्ह्यू जाते. चांगल्या पद्धतीचे डिसिजन आपण पाहतोय. कल्याणी घोरपडे सर यांच्या माध्यमातून आपण हे सर्व पंच पाहतोय. ISPL ची म्हणजे टेनिस मधील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ISPL म्हणली गणली जाते. त्या मॅनेजमेंट या ते हेच पंच त्या स्पर्धेला असतात आणि ते पंच आपल्या इथं लाभलेत.
कल्याणी घोरपडे सरांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. आणि यंदा मला सुद्धा ISPL ला जायची संधी मिळेल. मला VVIP तिकीटची व्यवस्था त्यांनी केली आहे. पण मात्र तिथं ड्रीम्स क्रिकेट नसेल, नाही तर त्यांनी लगेच दाखवले की तुषार शिंदे बघा VVI तिकीट मध्ये VVI गॅलरी मध्ये आहेत. कौस्तुभ पाटीलला काहीतरी करावं लागेल. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. मैदानात आपण पंच आहेत असे समजतो, पण हे पंच आहेत ना, तर त्याने तो काळ गाजवलाय. आज आपण संदीपजी जगे यांच्या आवाजातच आपण ऐकूया. मग आता तिसऱ्या पंचांकडून निर्णय येणं बाकी आहे, पण व्यासपीठावरती जे तिसरे पंच आहेत ते अर्थातच शशी साटम सर आहेत. आणि शशी साटम सर हे वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर मुंबई क्रिकेटमधले राहिलेले आहेत. राहुल 11 संघाचे हरवणारी फलंदाज. म्हणजे एक वेळ अशी होती की साधारण एक सामना सुद्धा होता की राहुल 11 विरुद्ध मुंबईतील एक दिग्गज संघ होता. 0 for 4 लॉस असं, म्हणजे 4 गडी बाद झाले होते 0 या धावसंख्येवरती. शशी सरांकडून निर्णय आला याच दरम्यान की हा नो बॉल असेल. आणि शशी साटम सरांनी त्यावेळी केलेली ती बॅटिंग अफलातून होती. फक्त हीच बॅटिंग नाही, सो यासीन सरांकडे त्यांची एक आठवण सुद्धा आहे. जेव्हा यासीन सर येतील तेव्हा त्यांच्या तोंडून ते ऐकणं अधिक प्रभावी असेल. सो राहुल 11 मधून खेळताना त्यांनी अनेक अशा इनिंग सजवल्या आणि या इनिंगच्या जोरावरती मुंबई क्रिकेटमध्ये दरवर्षी गुणवान आणि अप्रतिम खेळाडूंना लिजेंडरी पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचे ते 2023ला मानकरी सुद्धा ठरले होते. सो असे वन ऑफ द लिजेंडरी खेळाडू आज या व्यासपीठावरती अंपायरच्या भूमिकेमध्ये, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत. दुसरे पंचांबद्दल सुद्धा आपण ऐकू, पण तोपर्यंत तुषारजी शिंदे यांच्याकडे जाऊया. फ्री हिटचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर वापर केला होता. कुठल्याही क्षेत्ररक्षणाचं कॉलिंग नव्हतं. चांगला झेल जरूर घेतला गेला होता, पण मात्र झेल घेताना आपला शेजारी, आपला सहकारी आपल्या जवळ येतोय का याची सुद्धा बघायला पाहिजे. कॉलिंग महत्वाची आहे. सर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, पण या वेळेला आडव्या बॅटने त्याला पाठवलाय सीमा रेषे बाहेर. हा अफलातून गगनचुंबी षटकार. ऋषिकेश काय फलंदाजी करतोय. ऋषिकेश तडाख्यावर तडाखे देतोय आणि हाही तडाखा जबरदस्त होता. ऋषिकेश म्हणजे माझ्या पट्ट्यात आला की मी परफेक्ट कार्यक्रम करतो. या चेंडूवर त्याने परफेक्ट कार्यक्रम केलाय. मनोज वाघमारे साहेब खुश असतील का? खुश असू शकत नाही, असलं ना गरज आहे, कारण आमचा संघ विजय होते. आई कोसबाई संघ चरणी प्रार्थना करत असतील की बाबा आजच्या दिवसात आम्हाला क्वालिफाय होऊ दे. पण इथं मात्र चोरटी धाव घेण्याचे प्रयत्न. दीपेश 11 आदर्श नगर संघाचा हा पहिला प्रयत्न असेल. 1 रन शॉट म्हणजे मिळेल केवळ 1 धाव. अतिदक्ष पंच आहेत. तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच पंच आहेत. ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहेत आणि मैदानात पंच. लक्ष ठेवून असतात प्रत्येक गोष्टीवर कटाक्षाने, आणि त्याच कारणास्तव 1 रन शॉट दिले. या वेळेला सरळ काढून दिले. हातामध्ये पॉइंटच्या क्षेत्र होता तैनात आणि सरळ झेल देऊन ऋषिकेशला माघेरी पत्क परतावं लागतंय. दीपने सुरेख झेल घेतला. दीपने गोलंदाजी सुद्धा सुरेख केली, पण मात्र विनायक मोरेच्या या गोलंदाजीवर केलेला हल्ला, त्याने केलेल्या खर्ची केलेल्या 21 धावा, त्याच कारणास्तव स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर थोडा पिछाडीवर आहे. चांगल्या पद्धतीची गुड्डूची फलंदाजी आपण पाहिली, म्हणूनच त्याचे सहकारी आऊट झाला तरी डगआउट मध्ये येताना टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतात, कौतुक करतात. चांगली खेळी केलीस. जिंकण्यासाठी अजून 8 चेंडू आणि 8 धावांची गरज.
कालचा सामना खराबटीकर विसरणार नाहीत, कालचा सामना गवळवाडीकर विसरणार नाहीत. आणि तुमच्या जखमेवर मीठ चोळायला मी कायम इथं उभा आहे. कारण का ती एक चूक, एक भूल आपण पाहिली. यावेळचा हाही चेंडू जेलात रूपांतर होईल आणि हाही फलंदाज माघारी परतेल. आलेली संधी कधी सोडायची नसते, ती संधी सोडली आणि चांगल्या पद्धतीचा विजय आपण खामजाई काम जोगिरदेव पोस्टाची वाडी संघाचा पाहिला. श्रेयश चांगल्या पद्धतीची उंची लाभलेला हा फलंदाज सानेगाव गावाला एक तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळख आहे. मुंबईतील आपण श्रेयस नावाची चर्चा करू. श्रेयस कदम काय आपलातून त्याची फटके आपण पाहतो असतो. ज्या अँगल मध्ये उभा राहतो त्या अँगल मध्ये तो षटकार ठोकतो. आता हा सानेगावचा श्रेयस कशा पद्धतीने सामना करेल पाहायला लागेल. येणारे चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ते 8. स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर के आई कोसबाई नेडी पाहावं लागेल. यावेळचा हा कोलातला चेंडू आपण पाहतोय. केवळ एकच धाव समाधान मानावं लागेल. येणारा शेवटचा षटक आणि त्या षटकामध्ये हव्या त्या 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय 55 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद झाले. 4 षटक पूर्ण झालेत. श्रेयस मोहिते 1 चेंडूचा सामना केला, 1 धाव केलंय. अभिषेक जंगम आउट झाला ना. श्रेयसचं नाव नाही टाकलं अजून. नवीन फलंदाज पाहतो श्रेयस मोहिते आणि अभिषेक जंगम ही सलामी जोडी मैदानात. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन येतोय संकेत. संकेत म्हटलं की मुरबीचा संकेत पाटील आठवावं लागेल. फिरकीचा जादूगार तो संकेत आणि हा संकेत यामध्ये किती फरक आहे पाहावं लागेल. संकेतनं जर ही मॅच काढली तर मात्र इतिहास होईल. पण श्रेयस कदम श्रेयस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथं मात्र झेल सुटला जातोय. त्या दरम्यान श्रेयस 2 धावा पूर्ण करतोय. झेल घ्यायला पाहिजे होता, आधीच जरा तयार व्हायला पाहिजे होतं. चेंडू जो उंच असा ढगात नक्की गेला होता, वेळ होता, त्या आधीच निघायला पाहिजे होतं. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 5. चांगली लढत आपण पाहतोय. संकेतला चकवावं लागेल, संकेतला पासवावं लागेल श्रेयस याला. यावेळचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू श्रेयसला भेटला की श्रेयस असाच लांब लांब मारत राहील आणि इथं सामना संपतोय आणि सामना जिंकतोय ते आई कोसबाई निडी. विजेत्या संघाचे अभिनंदन. तसेच पराभूत संघाचे स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर संघ तुमचे सुद्धा कौतुक. पहिल्याच पदार्पणातला हा सामना आहे. चांगल्या पद्धतीची लढत दिलीत. पुढच्या वर्षी अजून तयार व्हा आणि मग कोणताही संघ तुमच्या समोर येऊ द्या. त्यांना सांगा की आम्ही सज्ज आहोत. स्वर्गीय दीपेश याला या सामन्यातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि दीपेशला सांगू घ्या तुझ्या नावाने संघ उतरवलाय. आज आमच्या पदरी अपयश आलंय, आज आमच्या पदरी अपयश आलंय, पण मात्र पुढच्या वेळेला नक्की तुझ्या विजयाचा हार तुझ्या गळ्यात घालू एवढाच आत्मविश्वास करतो आणि मैदानातून परत तो माघारी. स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर संघ. आणि हे 200 रुपयाचं बक्षीस. श्रेयस आपण यायचं आहे आणि हे 200 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे.